विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा 12 एप्रिल हा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतोय। या निमित्तानं सतेज काव्य मंचाच्या वतीनं राज्यस्तरीय काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याचं उद्घाटन साहित्यिक मिलिंद यादव यांच्या हस्ते करण्यात आलं। या कवी संमेलनाध्यक्षपदी कवी डॉक्टर वसंत भागवत होते, तर कार्यक्रमाला माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला निमंत्रक सुरेश केसरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सध्याच्या दडपशाहीच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती केल्याचं सांगितलं। या माध्यमातून राज्याच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीला दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यानंतर मिलिंद यादव यांच्या कविता सादरीकरणानं संमेलनाची सुरुवात करण्यात आली। एक नास्तिक ही कविता त्यांनी सादर केली। याद्वारे तिरुपती बालाजी दर्शनावेळी आलेले अनुभव कथन करत मंदिराच्या होत असलेल्या लुटीवर त्यांनी प्रकाश टाकला। यानंतर माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना पहिला सतेज कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कुष्ठरोग बांधवांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। रोख 5,000 रुपये, 25,000ची पुस्तकं आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी बोलताना प्रकाशक अनिल म्हमाने यांनी धर्मनिरपेक्षता रुजवण्यासाठी या मंचाची स्थापना केल्याचं सांगितलं। जात धर्म वरचढ होतात त्यावेळी माणुसकी जोपासणं गरजेचं आहे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं त्यांनी सांगितलं। हा प्रवास असाच अखंडित राहावा यासाठी 1 लाख रुपयांची मुदत ठेव करत पुढील वर्षाचे सतेज कार्यगौरव पुरस्कार यातून देण्यात येतील असं जाहीर केलं। पुरस्काराला उत्तर देताना भूपाल शेटे यांनी बाबा आमटे यांच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन कुष्ठरोगी लोकांसाठी काम करावं अशी प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं। ज्या नजरेनं लोक कुष्ठरोगी बांधवांकडे बघत होते, खरं तर तेच लोक कुष्ठरोगी होते अशी खंत त्यांनी व्यक्त केली। याविरोधात मागील 46 वर्ष आपण कार्यरत असल्याचं सांगत आजवर कुष्ठरोगी बांधवांसाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला। यासह पुरस्कार म्हणून मिळालेल्या 5,000 या रोख रक्कमेत स्वतःकडील 20,000 घालून 25,000ची रक्कम सतेज काव्य मंचाला प्रदान केली। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या संमेलनासाठी राज्यभरातून 250हून अधिक कवी एकत्र आलेत, हे कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। कोल्हापूर ही कलापूर नगरी आहे। कलेसाठी चांगलं व्यासपीठ देण्याची धमक आमदार सतेज पाटील यांनीच दाखवली असं त्यांनी नमूद केलं। कोल्हापूर आर्ट फाउंडेशनमध्ये 3 पिढ्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं। ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून राज्य राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचं नाव करणाऱ्यांना सन्मानित केलं। 2007 साली वाढदिवसाला वह्या स्वीकारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला। या माध्यमातून आत्तापर्यंत 70 लाखांहून अधिक वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली। कवितेविषयी बोलताना सध्या व्यक्त होणं, समाजातील ज्वलंत प्रश्न मांडणं ही काळाची गरज बनली आहे। साहित्य क्षेत्रात कवींचं योगदान मोलाचं असून त्यांचं अनुकरण आजच्या पिढीनं करावं असं आवाहन त्यांनी केलं। या क्षेत्रामध्ये, या साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही दिलेले योगदान आज आम्ही कधीच या ठिकाणी विसरू शकत नाही। आज मी वयानं जरी कमी असलो तरी माझ्यापेक्षा इथं अनेक थोर व्यक्ती आहेत, माता भगिनी आहेत, यांनी या क्षेत्रामध्ये केलेलं काम हे आम्हा सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे। आज आमच्यासारखी पिढी जेव्हा पुढे येते तेव्हा आम्हाला तुमच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ऐकण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत, आणि हे आम्ही आमच्या या पिढीनं केलं पाहिजे अशी भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे। आज राजकारणामध्ये जरी आम्ही काम करत असेल, सामाजिक जरी काम करत असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये जरी आम्ही काम करत असेल, तरी देखील अनेक गोष्टी हे तुमच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत, आणि त्यामध्ये आम्ही निश्चितपणे आमचं भाग्य समजतो की अशा कार्यक्रमाला येऊन आपल्याला सगळ्यांना ऐकायला आम्हाला या ठिकाणी। या प्रसंगी त्यांनी 1 लाख रुपयांची मदत सतेज मंच फाउंडेशनला देत असल्याची घोषणा केली। यानंतर त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 30हून अधिक मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी कवींनी सादर केलेल्या एक कवितेनं उपस्थितांची मनं जिंकली। यामध्ये सुरेखा पाटील यांनी मायबाप, सागर सोनवणे यांनी मृत्यू, एसटीतील निवृत्त कर्मचारी बाबा हजारे यांनी एसटीवर सुखरूप प्रवास करूया या कविता सादर केल्या। पद्माकर बुकटे यांनी भारत माझा देश आहे या माध्यमातून देशातील जातीय ध्रुवीकरण यावर भाष्य केलं। राजकुमार किर्दत यांनी मी कृष्णामाई बोलते या माध्यमातून निसर्गामध्ये मानवी हस्तक्षेप यावर प्रकाश टाकला।
रावसाहेब पाटील यांनी उठा रे उठा जागे व्हा, डॉक्टर कपिल राजहंस यांनी अस्वस्थ काळाची, तर बाबासाहेब कांबळे यांनी शाश्वत आनंद मेला आहे या माध्यमातून वर्तमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य केलं. बळीराजाची भारतभूमी हिटलर जन्मला आहे. वर्तमानावता आहोत आम्ही बळीराजाच्या भारतभूमी हिटलर जन्मला आहे. तोंडावर हात मायेचा काळजात कट्यार आहे. तोंडावर हात मायेचा काळजात कट्यार आहे. रक्षिल्या कित्येक स्त्रिया राजे छत्रपतींनी साधूंच्या वेशात आता खेळ वासनांचा आहे. या प्रसंगी नव्या विचारांच्या नव्या कविता या अनिल म्हामाने, डॉक्टर वसंत भागवत, डॉक्टर मीनल राजहंस संपादित कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर वसंत भागवत, डॉक्टर कपिल राजहंस, सचिन खराडे, अभिजित मासुर्लीकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर, राज्यभरातून आलेले कवी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.